राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली। हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत की विदर्भाचे असा सवाल करताना राज्याचे तुकडे पडू देणार नाही असं अजित पवार म्हणालेत। काही झालं तरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। बीडमध्ये आयोजित दुष्काळी परिषदेमध्ये अजित पवार बोलत होते। आपण जातीपातीचं नात्याचं तोट्याचं राजकारण करायला करता आलेलो नाहीये आणि शेतकरी तुमची माझी जात आहे आणि शेतकरी जगला तर देश जगेल, शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल आणि म्हणून शेतकऱ्याला ताट माने उभा करण्याच्या करता वाटते ते करावं लागलं तरी हे सरकारने करावं, पण पहिलं शेतकऱ्याचं कर्जमाफी झालीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण या एकंदरीत दुष्काळी परिषदेच्या निमित्तानं आपल्या आपल्या मागण्या संबंधितांच्याकडे मांडण्याचं काम करू। पुढच्या वर्षीचा पावसाळा सुरू होणार आहे आणि तो उशिरा सुरू होणार आहे असं गृहीत धरून जुलै 31 पर्यंत ते पाणी प्रथमतः माणसांना आणि जनावरांना प्यायला आणि त्याच्यानंतर शिल्लक राहिलं तर शेतीला आणि त्याच्यातून शिल्लक राहिलं तर उद्योगधंद्यांना अशा प्रकारचं नियोजन आहे। परंतु या सरकारमधलीच काही लोक सांगतात की दारूच्या कारखान्यांना पाणी मिळालं पाहिजे। वास्तविक हे सरकार जनतेच्या भल्याकरता सत्तेवर आलंय का दारूचे कारखाने चालवण्याच्या करता सत्तेवर आलेले आहे अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पडतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।